नमस्कार, मी अस्मिताच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण इथे बनवणार आहोत ओरिओ बिस्किटपासून चॉकलेट मोदक. तर रेसिपी एकदम सोपी आहे व खूप छान मोदक होतात. चला आपण रेसिपीला सुरुवात करू. 4 पॅकेट घेतले मी ओरिओ बिस्किटचे. चॅनेलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. हे बघा, मी इथे बिस्किट घेतले काढून व त्याच्यानंतर त्याच्यावरची जी क्रीम असते त्याच्यामधली ती मी काढून एक साईडला घेतली आहे. हे असे सगळ्या बिस्किटांचे मी क्रीम काढून घेतली आहे. तर एका मिक्सरच्या भांड्यात मी जी बिस्किट क्रीम काढून घेतली होती ती आता याच्यामध्ये घालायची आहेत आपल्याला व याची आपल्याला मिक्सरला लावून बारीक पूड करून घ्यायची आहे. ही अशी पावडर बनवून घेतली. तर या पावडरमध्ये आपण एक एक्स्ट्रा पदार्थ वापरणार आहोत, तो म्हणजे खवा. खवा वापरल्यामुळे टेस्ट थोडी मस्त येईल, त्यासाठी आपण इथे खवा वापरला आहे. हे बघा, तर येथे मी बघा असे हे बनवले. त्यानंतर येथे क्रीम, परत ड्रायफ्रूट्स, वेलची पावडर, खवा असे हे सर्व मी येथे एकत्र करून घेतले आहे. हे असे एकत्र करून घेतले. खूप छान. हे आता क्रीममध्ये ऑलरेडी साखर असते, त्यामुळे मी इथे थोडीच साखर यूज केली आहे. हे आता सारे एकजीव झाले आहे. तर आता आपण पीठ मळून घेऊया. हे आता मी मिक्सरला जे बिस्किटांची पावडर केली होती ती आता मी एका बाउलमध्ये काढून घेतली आहे. आपल्याला थोडे थोडे दूध यूज करत हे आता मळून घ्यायचे आहे. हे बघा, एकदम याच्यामध्ये दूध आपल्याला टाकायचे नाही आहे. तर थोडे थोडे दूध घालून आपल्याला हे मळून घ्यायचे आहे. एकदम दूध घातल्यानंतर ते पीठ आपले पातळ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे थोडे थोडे दूध घालून आपल्याला हे मळून घ्यायचे आहे. हे बघा, असे छान छान असं मळून घ्यायचं आहे. चॅनेलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. माझ्या मुलांना आवडले मोदक, तुम्हीही नक्की ट्राय करा. हे बघा, आता आपले पीठ मळून झाले आहे. हे बघा, आता आपण मोदक बनवण्याचा जो साचा असतो त्यामध्ये मी हे चॉकलेट व्यवस्थित असे आतमधून आतमधून भरून घेतले व जे आपण क्रीमचे जे सारण बनवले होते आतमध्ये भरण्यासाठी ते आता आपल्याला ह्याच्या आतमध्ये घालायचे आहे. हे बघा, हे असे घातले व वरून याला आपण व्यवस्थित कव्हर करण्यासाठी थोडेसे आपल्याला चॉकलेटचे जे आपण पीठ बनवले होते ते आपल्याला लावायचे आहे. तर आता आपण हा मोदक काढून घेऊ. हे बघा, किती सुंदर आपला मोदक तयार झालेला आहे. हे बघा, खूप सुंदर. हा थोडा आपल्याला आपण खवा घातल्यामुळे थोडा आपल्याला मऊ वाटतो, पण आपण जर थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवला तर हा खूप सुंदर, खूप छान लागतो.